आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे, मात्र इथे आपल्या रोजच्या जेवणाचे आणि खाण्यापिण्याचे सुद्धा आबाळ झालेली आहे, समस्या निर्माण झालेल्या आहेत। आणि नाशिकच्या मिसळसह कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा असो किंवा मुंबईचा वडापाव, गॅसच्या तुटवड्यामुळे सगळीकडेच खाद्यपदार्थांनी भाव खाल्लेले आहेत। आणि संभाजीनगरची इमरती आणि नागपूरचा ठसकेबाज मूग भजी आता महागलेले आहेत, कारण गॅसच उपलब्ध नाहीये। गॅस सुद्धा महाग झालाय आणि पुण्यात सुद्धा अशीच अवस्था आहे। त्यामुळे नेमकं काय खायचं हा प्रश्न आता डोकं वर काढतोय। तर याच सगळ्याच्या अगदी इडली सांबार ते मटणापर्यंत सगळ्याचा चांदा ते बांदा हा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। सगळ्यात आधी जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि खाणं हे एक जुनं समीकरणच आहे, मात्र गरमागरम चवदार इमरतीचं नाव ऐकलं की तोंडाला सगळ्यांच्याच पाणी सुटतं। मात्र गॅस पुरवठ्यात अडथळा आला आणि गोड अशी इमरती आणि त्यासारखे अनेक पदार्थ अक्षरशः मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या। तर या संदर्भातच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। संभाजीनगरची गोड ओळख म्हटलं की डोळ्यासमोर पटकन येते ती म्हणजे चवदार, कुरकुरीत, लुसलुशीत अशी गोड इमरती। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात की जी इमरती बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। साखरेच्या पाकातील गोडवा आणि खास चव यामुळे संभाजीनगरमध्ये इमरतीला मोठी मागणी असते। तुम्ही पाहू शकतात की तिथे माझ्या समोर इथे मोठ्या कढईमध्ये इमरती तयार केली जात आहे। गोलाकार कढईमध्ये त्या इमरतीला आकार दिला जातोय, ती तळली जाते आणि त्यानंतर साखरेच्या पाकात ती बुडवली जाते। संध्याकाळच्या वेळी तरी इमरती घेण्यासाठी ग्राहकांची अक्षरशः मोठी झुंब या दुकानावर पडत असते। मात्र सध्या शहरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईचा परिणाम आता व्यवसायावरही दिसू लागलेला आहे। इमरती बनवण्यासाठी सतत गॅस लागतो, पण गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे अनेक व्यावसायिकांना उत्पादन कमी करावे लागले आहे। विशेष म्हणजे रमजानच्या काळात इमरती सारखा गोड पदार्थाची मागणी आणखी वाढते आहे, पण गॅस टंचाई कायम राहिली तर संभाजीनगरची ही गोड ओळख पुढील काही दिवसात काही प्रमाणात मिळण्याची शक्यता देखील कमी होईल। त्यामुळे गॅस टंचाईचा फटका असा थेट संभाजीनगरच्या खाद्य संस्कृतीलाही बसताना आपल्याला दिसत आहे। ही जी गोड इमरती आहे तर ही जी गोड इमरती आता जर असाच गॅस टंचाई राहिली तर पुढील काळात दुकानात मिळेल की नाही याबद्दलही साशंकता आहे। यानंतर जाऊया नागपूरमध्ये। व्यावसायिक गॅसचा तुटवडा असल्यानं छोट्या रेस्टॉरंट मालकांनी आपला मोर्चा थेट आता चुलीकडे वळवलेला आहे। आणि अशीच परिस्थिती राहिली तर आता इलेक्ट्रिक किंवा पेलेट शेगडीचा वापर जास्त करावा लागेल आणि याच्याच वापरांकडे हॉटेल मालक वळतील। तसंच त्यामुळे आता नागपुरात फेमस मूग भजी जी मिळतात ती सुद्धा आता महाग तर झालीत, मात्र जर असाच इंधन तुटवडा जाणवत राहिला तर ती पुढे मिळतील की नाही अशी शंका उपस्थित केली जाते। तर नागपुरातील परिस्थिती सांगण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, पाहू शकतो की एलपीजीचा गॅसचा तुटवड्याचा जो परिणाम आहे तो आता नागपुरातील छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत, खास करून जे रेस्टॉरंट चालक आहेत किंवा ज्यांचा हातगाड्यांवर व्यवसाय आहे त्यांच्यावर आपल्याला दिसून येत असल्याचं दिसून येत आहे। सध्या आपण आहोत नागपुरातील संतोष पकोडेवाला, म्हणजे नागपुरातील जे अनेक खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये पोहे असतील, समोसा असेल, कचोरी असेल किंवा पाटोडी असेल, त्यापैकीच एक मूंग पकोडा हा देखील महत्त्वाचा आणि विशेष करून नागपूरकरांना पसंतीस पडणारा हा असा खाद्यपदार्थ आहे। आणि सध्या या खाद्यपदार्थाचा जे तयारी होऊन राहिलेली आहे किंवा जे तयार करून राहिलेले आहेत ते आता चूल पेटवलेले आहे। नागपुरातील या पकोडेवाला, जो संतोष पकोडेवाला नावाने जे एक प्रसिद्ध असं प्रतिष्ठान आहे, तिथे चूल पेटवून या पकोड्यांची आता निर्मिती करण्यात येत आहे। आपल्यासोबत स्वतः संतोष आहेत। संतोषजी, काय सांगाल, का बरं चूल पेटवायची वेळ आलेली आहे? आता ते कसं दोन देशात युद्ध चालू असल्यामुळे तिकडून ते सिलेंडरचं आम्हाला जे मिळायचं ते मिळत नाही आहे। कालपर्यंत माझ्याकडे सिलेंडर मिळत होते, पण आज सकाळी अद्याप माझ्याकडे सिलेंडर आले नाही। त्याच्यामुळे माझी पर्यायी व्यवस्था म्हणून ही चुलीची व्यवस्था मी तयार केली नाही। याच्यात आपले मूंग पकोडा, समोसा, कचोरी, पाटोडी काढून आम्ही विकत आहे।
आता जर मिळणार नाहीये, मात्र पुढे काय करणार आता? अशाच प्रकारे चुलीची व्यवस्था ठेवणार की काय आणखी नियोजन आहे? नाही, ह्या पर्यायी व्यवस्था आहे. आम्ही इलेक्ट्रिक भट्ट्यांमध्ये आणि बॅलेट्सवाले भट्टे याच्यामध्ये कन्वर्ट होणार आहे आम्ही लोक. कारण हा कसा आहे, याच्यामध्ये आम्ही काम करू शकत नाही, याच्यात धूर येतोय आणि एवढं भट्ट्या इथं जाळणं अशक्य होतं. कारण इथे जवळपास खूप सारा पब्लिक असतो. तर आपण पाहू शकतो की यामुळे जे आहे एलपीजीचा जो क्रंच आहे आणि सिलेंडर मिळून नाही राहिले आहेत, खास करून व्यावसायिक, त्याचा परिणाम जो आहे तो आता आपल्याला या छोटे व्यावसायिक आणि छोटे रेस्टॉरंट चालक आहेत त्यांच्यावर प्रथम दर्शनी दिसून येऊन राहिलेला आहे. धन्यवाद जितेंद्र या माहितीबद्दल. आता पुण्यात जाऊया. पुण्यात काय परिस्थिती आहे ते सुद्धा पाहूया. तर गॅस टंचाईची झळ पुण्यात दक्षिण दावणगिरी पदार्थ विक्रेत्यांना सुद्धा सहन करावी लागते. जास्त गॅस लागतो म्हणून डोसा आणि इडली वडा हा अक्षरशः बंद करण्यात आलेला आहे आणि आता फक्त चहा कॉफीच मिळेल असे बोर्ड सुद्धा झळकत आहेत. पाहूयात पुण्यातली परिस्थिती काय आहे ते. तर या सगळ्याचा पुण्यातून आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी. ज्ञानेश्वर. बरोबर आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे आपण हॉटेल्समधली गर्दी कमी होताना बघतोय, कारण अनेक हॉटेल्समधले जे अन्नपदार्थ आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत. जर आपण विशेषतः बघितलं तर डोसा असेल किंवा वडा असेल असे पदार्थ हे आता बनवले जात नाहीत, कारण त्याच्यासाठी इंधन जास्त लागतं. आणि मग आता हॉटेलमध्ये काय उपलब्ध आहे तर जे बल्कमध्ये तयार केले जाणारे पदार्थ आहेत, जे एकदाच शिजवले जातात आणि ज्याची क्वांटिटी जास्त प्रमाणात असते, तर त्यामध्ये काय तर इडली असा पदार्थ आहे जो एकत्र शिजवला जाऊ शकतो. मोठी क्वांटिटी असते आणि जवळपास एकदा इडली बनवायला घेतली तर 100 इडली एकदाच गॅस लावल्यानंतर बनवल्या जातात. अशा पद्धतीचे पदार्थ फक्त आता हॉटेल्समध्ये आपल्याला विकले जाताना बघायला मिळतात. तेही शेवटचे काही सिलेंडर वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये उपलब्ध आहेत आणि कधीही ते बंद होऊ शकतात. त्यामुळे मोठी चिंता जी आहे ती हॉटेल व्यावसायिकांमध्ये सतावताना बघायला मिळते आणि खवय्यांना देखील प्रश्न पडलेलाच आहे की आता कशा पद्धतीनं पुढचे दिवस आणि किती दिवस ही परिस्थिती अशीच उद्भवलेली राहणार आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर या आढाव्याबद्दल. आता पुढे जाऊया. तर झणझणीत मिसळीची काय अवस्था झाली आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सरळ नाशिकमध्ये जाऊयात. आणि गॅस नाही आहे आणि गॅस नाही आहे तसंच दरसुद्धा वाढले आहेत, सिलेंडर महागले आणि त्यामुळे झणझणीत मिसळ आणखीच तिखट झाल्याचं दिसतंय. आणि हा गॅस तुटवडा कायम राहिल्यानं मिसळ आणखी महागण्याची सुद्धा शक्यता आहे. नाशिकमधून या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी किरण ताजने आमच्यासोबत आहेत. किरण, काय परिस्थिती आहे तिथे? इराण इस्रायलच्या युद्धाचा थेट परिणाम नाशिकमध्ये देखील होतोय. माझ्यासोबत पेरूच्या वाडी या हॉटेलचे मालक विशाल दोंडगे आहेत. एकूणच जर बघितलं तर मिसळसोबत अनेक पदार्थ जे आहेत ते गॅसवर केले जातात. उदाहरणार्थ त्यामध्ये जिलेबी असेल, त्यासोबतच पापड असेल, भजी असतील, हे जे पदार्थ आहे हे गॅसवर केले जातात. काय या युद्धाचा परिणाम तुमच्यावर होतोय? प्रामुख्यानं काय नेमक्या तुमच्या अडचणी? सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आपल्याला जाणवते त्यामध्ये जो गॅसचा तुटवडा झालेला आहे नाशिकमध्ये, जवळपास तुम्ही न्यूजमध्ये बघितले असेल किंवा वाचलंही असेल पेपरमध्ये, जे 70 ते 80% हॉटेल्स हे सध्या बंद झालेले. नाशिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची ही परिस्थिती झालेली आहे. सुरुवातीपासून आपल्याकडे जे चुलीवरची मिसळ आपण बनवतच होतो, पण त्या सोबत जे आमचे पदार्थ होते ते सर्व गॅसवरती आम्ही बनवत होतो. म्हणजे आपली जलेबी झाले, कांदा भजी झाले, पापड झाले किंवा जी मटकी आपण बॉईल करायचो ती आपण गॅसवरतीच करत होतो. आता सध्या झालेला असं आहे का जो तुटवडा झालेला आहे, जिथं आम्हाला 8-8, 10-10 गॅसचे सिलेंडर आमचा वेंडर आम्हाला टाकत होता, तो आता 1-2 अशा पद्धतीने टाकवतोय. रकमेमध्ये जी सबसिडी भेटायची सुरुवातीला, म्हणजे जे डिस्काउंट द्यायचे वेंडर्स आम्हाला एका टाकी मागं, साधारण तरी जी 1600-1700 रुपयाची टाकी होती साधारण तरी ती 1500पर्यंत आम्हाला द्यायचे डिस्काउंट वगैरे करून. तिची प्राईस आता साधारण तरी 2000च्या पुढे गेलेली आहे. ती देऊन सुद्धा ती भेटत नाही आपल्याला, अशी परिस्थिती झालेली. याचा निश्चित परिणाम पुढे जाऊन जर असंच चालू राहिलं तर आपल्याला निश्चित जी मिसळीचा दर आहे तो असंच जर चालू राहिलं तर समजा सामग्रीमध्ये आपण जे कोळसा किंवा हे पर्यायी मार्ग अवलोकन करतोय तर ती निश्चित ते थोडी दरवाढीचा विचार आम्हाला करावा लागणार त्या गोष्टीसाठी. तर यानंतर आता आपण कोल्हापुरात जाणार आहोत. तर तिकडे कोल्हापूरमध्ये तांबडा पांढरा रस्त्याचीही काही वेगळी अवस्था नाही आहे. कमर्शियल वापरासाठीचा गॅस सिलेंडर पुरवठा हा बंद झाला आणि त्यामुळे
आता कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढलेत की आता हा पुरवठा बंद करण्यात यावा गॅस सिलेंडरचा आणि त्यामुळे कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसायला आता सुरुवात झाली आहे। पुढच्या 2-3 दिवसात हे हॉटेल्स व्यावसायिक सुद्धा आता आपली हॉटेलं बंद करायचं असं म्हणतात। तर कोल्हापुरातील हॉटेलमधून या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, काय परिस्थिती आहे कोल्हापूरमध्ये? बरोबर आहे, कोल्हापुरात देखील या सगळ्या गॅस पुरवठ्याचा फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहे। आणि विशेष करून मी ज्या हॉटेलमध्ये आहे धडेल डायनिंग या ठिकाणी, तिथं माझ्यासमोर आपल्याला ही मटणाची थाळी पाहायला मिळत असेल। कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा आणि मटण हे ठरलेलं आहे गणित, आणि त्याच तांबडा पांढरा रश्श्यावरती खरं तर गदा येते की काय अशी शक्यता आता निर्माण झाली। कसं या सगळ्या व्यवसायाकडे तुम्ही आता बघता, कारण गॅसच मिळणार नाही, गॅस नाही मिळाल्यानंतर आता कसा तुमच्या एका हॉटेलवरती परिणाम होणार आहे? गॅस न मिळाल्यामुळं हॉटेल बंद पडण्याची वेळ येणार आहे आणि हॉटेल बंद केल्यामुळे फक्त तांबडा पांढरा रस्सा मिळणार ही एक वेगळी बाब आहे। पण ज्या हॉटेलमध्ये जे आमची स्टाफ आहे, जवळजवळ 10-15 स्टाफ असतो, स्टाफनं काय करायचं त्यांचा उदरनिर्वाहाचा विषय होणार आहे। त्यामुळं शासनानं यात जास्त लवकरात लवकर गॅस पुरवठा करण्याची व्यवस्था करावी। तसा साठा जास्त करून ठेवत नाही। आता आमच्याकडे 4 दिवसाचा साठा शिल्लक आहे। 4 दिवसानंतर जर गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्हाला हॉटेल बंद करण्याची वेळ येणार। जवळजवळ आता आमचंच म्हणलं तर एक दिवसाला 50,000 रुपयाचं नुकसान होणार आहे। त्यामुळं पण आमचं नुकसान झालं ते झालं, परत आमच्या कर्मचाऱ्यांचं नुकसान जास्त होणार आहे, त्यांना दुसरीकडे नोकरी मिळू शकत नाही अशी परिस्थिती आहे। आणि कोल्हापुरात जवळजवळ एवढी मोठी हॉटेल आहेत, त्यांनी काय करायचं अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। आता जवळजवळ घरातला 30 दिवसानंतर तुमचं बुकिंगचं नियम चालू केला आहे, त्यामुळे 30 दिवसानंतर जर गॅस मिळाला तर काय तांबडा पांढरा कसा करणार? आणि आता पूर्वीसारखं चुली तर नाहीच आहेत, त्यामुळे चुलीवर जेवण करणं हे तर अवघडच परिस्थिती आहे, हां कठीण आहे। तर कोल्हापुरातील परिस्थिती सांगणारे होते आमचे प्रतिनिधी शेखर। आता मुंबईत काय होतं ते पाहूया। मुंबईकरांचा जीव की प्राण असणारा वडापाव, पण या वडापावला सुद्धा या युद्धाची झळ बसते। तर इराण आणि इस्रायल अमेरिका या संघर्षाचा थेट परिणाम आता मुंबईच्या रस्त्यांवर सुद्धा झालेला पाहायला मिळतोय। गॅसच्या तुटवड्यामुळे आता मुंबईचा खास असलेला वडापाव हा नेमका बनवायचा तरी कसा, हा प्रश्न आता वडापाव विक्रेत्यांच्या समोर उभा ठाकलेला आहे। आता याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत मुंबईतून आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। श्रेयस, मुंबईचा वडापाव महागणार आहे आता आणि काही दिवसांनी तो बनेल की नाही यावर सुद्धा शंका उपस्थित होते, काय परिस्थिती आहे? तर मुंबईकरांची लाईफलाईन जर ट्रेन असेल तर मुंबईकरांची फूड लाईफलाईन आहे तर हा वडापाव आहे। आपण बघू शकतो, आपण मंचेकर वडापावकडे आहोत आणि मंचेकर वडापावकडे आता लोक इथे असंख्य वडापाव घेताना दिसत आहेत। मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम इथं पण मोठ्या प्रमाणावर आहे। आपण बघू शकतो तर लोक वडापाव जरी घेत असतील तरीही तिकडे खऱ्या अर्थानं जे वडा तळले जात आहेत ते पण मोठ्या प्रमाणात तळले जातात। मात्र गॅस सिलेंडरचा इश्यू हा सगळीकडेच पाहायला मिळतोय। एकंदर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर इकडे खऱ्या अर्थानं वडा तळले जातात, लोक इथे येतात वडापाव घ्यायला। फेमस वडापाव आहे वरळीचा। मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की मुंबईची ही जी लाईफलाईन आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा म्हणजे हा वडापाव। आता हाच जर वडापाव आणि खऱ्या अर्थानं बेकरी प्रोडक्ट्स जर लोकांना नाही मिळाले तर मोठा प्रश्न निर्माण होणारच ना। म्हणजे आत्ताच्या घटकेला हा वडापाव माझ्या हातात आहे, हा वडापाव खऱ्या अर्थानं आपण आता खातोय। मात्र जर सिलेंडरचा प्रॉब्लेम झाला तर पुढे जाऊन हाच वडापाव जर नाही मिळाला तर किती मोठं नुकसान हा मुंबईकरांचं आणि त्या समस्येला मुंबईकरांना सामोरं जावं लागेल हेच पाहावं लागेल। हे बघा, वडापाव आपण खातोय, आता सिलेंडर आहे त्यामुळे आपण खाऊया, मात्र जर नसेल तर काय होईल काही सांगू शकत नाही।